हा आवाज तर या गावातल्या आईकडे पण गेला नाही तर भारत मातेकडे कसा जाणार। म्हणून त्या जोशामध्ये झालं पाहिजे, या पटाक्यापेक्षा जास्त आवाज आला पाहिजे। भारत माता की। हा, एकदा अपील केली तरी चारपट वाढला, कमीत कमी शिन्नर मध्ये गेला पाहिजे का नाही। भारत माता की, गंगा माता की, गोदावरी माता की, वज्रेश्वरी माता की, गौ माता की, हिंदू सम्मेलन की। आज सोमठाण्याच्या या वीरांच्या भूमीमध्ये हिंदू म्हणून उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांना जय श्रीराम। आतापर्यंत समाजाला सवय आहे जातीचे संमेलन, पार्टीचे संमेलन, गटाचे संमेलन, परंतु आता समाजाने सवय करून घेतली पाहिजे हिंदूंचे संमेलन। का, याचं उत्तर मी देईल, कारण त्यासाठीच आपण एकत्र आलेलो आहोत। या ठिकाणी माझ्या आधीच्या 3 वक्त्यांनी जो विषय ठेवला, त्यामुळे मी आता फोकस ज्या विषयावर देशभर फिरतो त्यावर येईल। परंतु मीही असा विचार करीत होतो, जसं प्रास्ताविक करणाऱ्यांनी म्हणलं का आम्हाला सुरेश चव्हाणकेंची डेट भेटली, मीही असा विचार करीत होतो हो म्हटल्यानंतर का खरंच सोमठाण्याला मी कसं काय हो म्हणलो। कारण दिल्लीत राहतो, देशभरात फिरावं लागतं, राज्याच्या खाली फार तर फार विभागात जिल्ह्यात जाता येतं, त्याच्या खाली जाताच येत नाही, वेळ नाही, काय करणार। परंतु मी ईश्वराला मानणारा, देवाला मानणारा हिंदू आहे। कुठं कधी जायचं हे त्यांनी ठरवलेलं असतं। मग त्यांनी हे काय ठरवलं हे पण मला दिवसभर समजलं नव्हतं। मी म्हणत होतो बाळासाहेब महाराज खरातांना, बाकी जपेजी, पांगरकर पण त्यांनी खूप फॉलोअप केला या कार्यक्रमाचा, का खरंच आपण का चाललो, फक्त हिंदू संमेलनाला चाललो का। त्याचं उत्तर मला संध्याकाळी 6 वाजता तेव्हा भेटलं, ज्यावेळी मी या गावात प्रवेश केला। ते उत्तर आता सांगतो। मी देशभरात फिरतो, जवळजवळ या देशातले 90% जिल्हे मी पार केलेले, 90%। आणि मी स्वतः आध्यात्मिक असल्यामुळे जनार्दन स्वामींची अनुग्रह घेतलेला, नित्य नियमाने विधी करणारा साधक असल्यामुळं मला या गावात गोदावरीच्या किनाऱ्यावर आल्यानंतर लक्षात आलं का या ठिकाणी आध्यात्मिक ताकद आहे। तुकाराम महाराज खेडलेकर संस्थांमध्ये गेल्यानंतर तर मला त्याची अजून जाणीव झाली। मी महाराजांना म्हटलं की कदाचित माझं काही कमी पुण्य कमी पडलं असेल म्हणून मी इतक्या वर्ष इथं येऊ शकलो नाही, पण आज पांडुरंगाने इथं पाठवलेलं आहे। आणि म्हणून मी माझ्या या हिंदू संमेलनाच्या संबोधनात घोषणा करतो का त्या ठिकाणी मी का गेलो तर महाराजांची संकल्पना होती का प्रसिद्धी सिद्धीपासून दूर राहायचं। मला तिथं महाराजांनी सांगितलं प्रवचनामध्ये, पण त्यांनीच तर मला बोलवलं। 95 वर्ष झाली राम मंदिराला खेडल्याच्या, किती 95, आता 5 वर्षांनी किती होणार आहे, मग 100री साजरी झाली पाहिजे का नाही। हे संस्थान तर प्रचारापासून दूर राहतं आणि नदीच्या तिकडचा प्रचार आणि ह्या देवीच्या मंदिरात गेल्यानंतर सुद्धा मला वाटलं की इथं वेगळं व्हायब्रेशन आहे, म्हणजे तुमच्याकडे शक्ती आहे, सामर्थ्य आहे। म्हणून आज आपण घोषणा करू का राम मंदिराची शताब्दी साजरी करण्यासाठी आपण एक राष्ट्रीय स्तरावरची समिती स्थापन करू आणि या देशातले सगळ्या प्रमुख लोकांना खेडल्याला आणू। आतापर्यंत प्रसिद्धीपासून दूर राहिलेलं खेडलं आता खेडं राहणार नाही, या देशातल्या प्रत्येक माणसाला माहित होईल, याची जबाबदारी माझी। मी तिथूनच मुख्यमंत्र्यांना मेसेज केला की म्हटलं मीही आतापर्यंत जिथे गेलो नव्हतो
तिथं मी थोड्या वेळापूर्वी घोषणा केली की शताब्दीच्या कार्यक्रमाला मी मुख्यमंत्र्यालाही घेऊन येईल. मित्रांनो, हे सगळं मी का सांगतो? याआधी मी तुम्हाला काही विचारू इच्छितो. आपण आपला स्वतःची ओळख विसरलोय. आपण कोणाचे वंशज आहोत ते विसरलोय. आज तुम्ही या ठिकाणी हिंदू म्हणून बसलेला आहात, यात तुमचा माझा फार कर्तबगारी नाही आहे. ती कोणाची आहे? ज्यावेळी तलवार के बल पर लोक सलवार घालत होते, त्यावेळी ज्यांनी तुमच्या माझ्या पूर्वजांनी धर्म सोडला नाही, त्यांच्या पराक्रमामुळे आज आपण हिंदू आहोत. आणि तुम्हाला ही आठवण का करून द्यायची आहे? सोमठाण्याच्या सिन्नर तालुक्याला ही आठवण का करून द्यायची आहे? नाव विचारतो. श्री माधवनाथ महाराज किती लोकांना माहिती आहे? 10 लोक पण नाहीये. कोण होते हो? सिन्नर तालुक्यातील पांगरी गावामध्ये खूप मोठे संत होऊन गेले, पण आता माहिती आहे का? नाही, काही वर्षात माहित नाहीये. दुसरं नाव हात वर करायचे ज्यांना माहिती आहे, अनंत लक्ष्मण कान्होरे. किती लोकांना माहिती आहे? पहा, हे का हिंदू संमेलन झालं याचं उत्तर याच्यात आहे. अनंत कान्होरे कोण हो? कान्होरेंच्या नावाने एक मैदान आहे नाशिक मध्ये, माहिती आहे ना? नाशिकचे एक क्रांतिकारी ज्यांनी 1909 मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सनला गोळ्या घातल्या, ते इंग्रजांचे अधिकारी होते. म्हणून कोणासाठी घातल्या? त्यांचं तर लग्न झालेलं नव्हतं. त्यांची पुढची पिढी सुखाने जगावी म्हणून हा कलेक्टर आणि सत्ता अडचणीची म्हणून त्यांनी गोळ्या घातल्या नाही. तुमचे माझे येणाऱ्या सगळ्या पिढी सुखरूप या देशात स्वतंत्र्यामध्ये राहावे म्हणून त्यांनी गोळ्या घातल्या होत्या. पण आपण त्यांना लक्षात ठेवलं का? नाही ठेवलं. अनंत कान्होरे सारखं नाव आपल्याला माहित नाही. कृष्णाजी गोपाळ कर्वे किती लोकांना माहिती आहे? 2, 3. विनायक रामचंद्र देशपांडे पुन्हा 5-7. हे सगळे मी सिन्नरची नावं सांगतोय. किती लोकांना माहिती आहे का थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्म या तालुक्यात झालेला आहे? कोण बाजीराव? ज्यांनी दिल्लीवर भगवा झेंडा लावला. तुम्हाला बाजीराव म्हटल्यानंतर दुसरं नाव मस्तानी आठवत असेल ना? कारण काय करणार हे, हा बॉलिवूड वाल्यांनी तुमच्या डोक्यात बाजीराव म्हणजे मस्तानी टाकला. ज्या योद्ध्याने सिन्नर तालुक्यात जन्मलेल्या ज्या योद्ध्याने 40 वर्षाच्या आयुष्यात 41 लढाया लढला आणि एकही लढाई नाही हारला. आपल्याला त्याच्या 41 लढाया नाही माहितीये. काय माहितीये? मस्तानी माहितीये. आज पुन्हा दुसरं नाव विचारतो. बाबाजी भोसले किती लोकांना माहितीये? हे तर अगदी शेजारचं नाव आहे. म्हणजे तुमच्या इथनं हाकेच्या अंतरावर वावी मालोजी राजे भोसले, विठोजी भोसले, शहाजी राजांचंही कुळ मूळ इथलं. हे मी का सांगतो? यासाठी सांगतो का या देशामधून इस्लामी आततायांना बाहेर पळवण्यात आणि या देशाला हिंदू ठेवण्यामध्ये ज्या भोसले परिवाराचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या परिवाराचं योगदान आहे, त्यांच्या सेनेमध्ये सगळ्यात जास्त योद्धे जर कुठले होते तर सोमठाणा खेडले या परिसरातले होते. मी ते 100 नावं घेऊन आलेलो आहे. मला तर वाटतं त्यातलं एकही नाव कोणी ओळखलं. सोमठाण्याचे नाव सुद्धा तुम्हाला माहित नाही. या तालुक्यातले नाव माहित नाही. कोणासाठी लढले ते बोलायचंय. माझ्या सभेत मी टीव्हीवर सुद्धा लोक माझ्याशी बोलतात, कोणासाठी लढले? तिकडं मावशी बहिणी कोणासाठी लढले? बोला ना, आमच्यासाठी. कोणासाठी लढले? कोणासाठी? मग आमच्यासाठी लढले तर आमच्या लक्षात आहे का? नाही. कारण आम्ही आता ठरवलं का आम्हाला काय पाहिजे? घरामध्ये छोटी टीव्ही असेल तर मोठी झाली पाहिजे.
2 रूमचं घर असेल तर 4 रूमचं झालं पाहिजे, 2 एकर शेती असेल तर 4 एकर झाली पाहिजे, 2 व्हीलर असेल तर 4 व्हीलर झाली पाहिजे. हे आपलं टार्गेट आहे. हेच टार्गेट जर शिवाजी महाराजांनी ठेवलं असतं तर त्या काळच्या आदिलशाही, कुतुबशाही या सगळ्यांशी समझोता केला असतं तर जास्त मिळालं असतं. संभाजी महाराजांनी औरंगजेबानी संभाजी महाराजांना म्हणलंच होतं ना की मी सगळं दक्षिण जिंकून आलेलो आहे, या हिंदुस्थानाचा बादशाह व्हायचंय, आणि त्यात सगळ्यात मोठी अडचण मराठे आहे. मराठ्यांनी जिंकून जिंकून किती प्रदेश जिंकलेला आहे, मी पूर्ण दक्षिण देतो, बऱ्हाणपूर पर्यंतचा पश्चिम भारत देतो, फक्त इस्लाम कबूल करा आणि मी दिल्लीला जाऊन बादशाहच्या खुर्चीवर बसतो. संभाजी महाराजांनी केलं का हो कबूल? म्हणजे शहाजी महाराजांनी सुरू केलेली लढाई तशी तर आधीच चालू झालेली होती, पण शहाजी महाराज, शिवाजी महाराज, संभाजी महाराज पकडे जाणेपर्यंत जेवढा प्रदेश जिंकलेला होता त्याच्या 16 पट जास्त क्षेत्र मिळत होतं. किती दिलं का? नाही. पर फक्त तेवढंच नाही, त्यांचं काय केलं? आता छावा फिल्म आली होती, आपण पाहिलं असेल. किती लोकांनी पाहिली हो छावा फिल्म? निदान असे पिक्चर तरी पहा, नाहीतर बाजीराव म्हणल्यानंतर मस्तानी आठवणारे पाहता. संभाजी महाराजांना त्यांनी सांगितलं का मुलगी देतो, संपत्ती देतो, सत्ता देतो. घेतली नाही. बदल्यात औरंगजेबाने काय काय घेतलं? 39 दिवस डोळे घेतले, केस घेतली, हाताची नख घेतली, बोट तोडली, पाय तोडले, जीभ तोडली, दात तोडले, डोळ्यांमध्ये गरम केलेल्या सळाया टाकल्या. या प्रत्येक कृत्यामध्ये त्याचे जल्लाद संभाजी महाराजांना विचारित होते का इस्लाम कबूल करणार का? आणि संभाजी महाराज काय म्हणत होते? हिंदू धर्म सोडणार नाही, इस्लाम कबूल करणार नाही. हे इतिहासातलं सगळ्यांना माहितीये. का सांगतो? अहो कोणासाठी केलं त्यांनी हे? कोणासाठी? आता तर तुम्हाला बोलायला सांगितलं. कोणासाठी? कोणासाठी? आमच्यासाठी केलं, आम्हाला माहित नाही. आम्हाला जर आज विचारलं, आज औरंगजेब जर भेटला एखाद्या हिंदूला तर तो काय करील? काय करेल? असेच आजकाल औरंगजेबाच्या अवलादी त्या हैदराबादचे 2 नमक हराम आहे ना, लांडे, ओवेसी, ते महाराष्ट्रात येत आहे. आणि महाराष्ट्रात मराठी माणसं MIM मध्ये जात आहे. मुसलमान जातील ते तर चला थोड्या वेळासाठी मी समजू शकतो, परंतु मराठी माणसं सुद्धा MIM मध्ये आहे. ही राजकीय मुद्दा नाही आहे, ही पॉलिटिकल पार्टी नाही आहे. आम्ही तर कुठल्या पार्टीचे नाही आहोत. आमची एकच पार्टी येतो म्हणजे भगवा झेंडा. आणि मी तर माझ्या चॅनल वरून बीजेपी वाल्यांनी जरी चूक केली तर त्यांना सुद्धा सोडित नाही, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आमच्यासाठी धर्म आहे. संभाजी महाराजांच्या बलिदानाला विसरलेला हिंदू हिंदू म्हणून जन्माला आला असेल, पण हिंदू म्हणून मरणार नाही. हे पाप करू नका. फक्त इतिहास ऐकायचा नसतो, इतिहास आत्मसात करायचा असतो आणि योग्य वेळी त्या इतिहासाला जीवनात अंगीकारायचं असतं. आणि ती वेळ तुमच्यावर आलेली आहे. 2026 मध्ये यावेळी ज्याचं कोणाचं वय 15 वर्षापासून 50 वर्षापर्यंत आहे त्यांना पुन्हा इतिहास घडवायची वेळ आलेली आहे. काय आलेली आहे माहिती आहे तुम्हाला? हिंदुस्थानाचं फक्त एकूण 18 वर्षामध्ये, कारण मागच्या वर्षापर्यंत मी 19 म्हणत होतो, आता 26 चालू आहे. फक्त 18 वर्षामध्ये हिंदुस्थानात हिंदू अल्पसंख्याक होणार. म्हणजे कोणत्याही दुसऱ्या धर्मापेक्षा, मजहबपेक्षा कमी होणार. आता सगळे म्हणतील आमच्याकडे तर आम्ही भरपूर आहोत. सोमठाण्यात किती हिंदू आहे, सिन्नरमध्ये किती हिंदू आहे, यावर देशाचं भविष्य ठरणार आहे का? कशावर ठरणार आहे? संपूर्ण हिंदुस्थानात किती आहे त्यात आपला हिस्सा आहे, तो आपला वाटा आपण केला पाहिजे. पण फक्त 18 वर्षामध्ये हिंदुस्थान हिंदू अल्पसंख्याक होणार.
दिल्लीच्या गादीवर कोणी हिंदू प्रधानमंत्री बसू शकणार नाही. या देशामध्ये फक्त 10 वर्षामध्ये 200 खासदार मुसलमान होणार, फक्त 10 वर्षात. तुमचं नाशिकचं उदाहरण देतो. नाशिक शहरामध्ये 5 वर्षापूर्वी झालेल्या विधानसभेला 18,500 मुसलमान मतदार होते. किती बोलायचंय, कारण हे तुम्हाला जाऊन सांगायचंय. किती मुसलमान होते 5.5 वर्षापूर्वी? 18,500. आणि 2024 साली झालेल्या निवडणुकीमध्ये ते 84,000 झाले. फक्त मी नाशिकच सांगतोय. एवढे लोक पोटातून जन्माला येतात का हो? कुठून आणले? बांगलादेश, बर्मा, पाकिस्तान, अफगाणिस्तान, 71 देशातले लोक आणलेले. जनसंख्या वाढवली. माझं एक पुस्तक इथं स्टॉल लावला का? याचा पुस्तकाचं कुठे लावलाय का? कुठे? कैसे बने इस्लामी देश हे पुस्तक लिहिलेलं आहे मी. 58 देशापैकी फक्त 13 देश तलवारीने बनले. 35 देश हे मुलं पैदा करून बनवले, जनसंख्या वाढून बनवले. या हिंदुस्थानात ते चालू आहे. 1952 साली या देशात नारा दिला गेला होता. कायदा नव्हता, नारा होता फक्त हम दो हमारे दो. काय नारा होता? हम दो हमारे दो. आपण वेद मंत्रासारखं त्याचं पालन केलं. मला 8 मावशा 5 मामा आहे. आम्ही 4 वर आलो, कारण आपल्याला वाटलं की हेच देश हिताचं आहे आणि देश हिताचं होतही. पण हिंदूंनी त्याचं पालन केलं आणि मुसलमानांना त्यातून सूट देण्यात आली. तिकडे 4 बिब्या आणि 44 बच्चे आजही चालू आहे. आता तुम्ही म्हणाल आपल्याला काय फरक पडतो? त्यांनी लग्न केलं, त्यांचा पर्सनल लॉ आहे, त्यांनी मुलं जन्माला घातली. अहो फक्त एवढं असतं तर अडचण नव्हती. याची अडचण आहे आता या देशावर ते कब्जा करणार. चालणार का? आता या सिन्नर तालुक्यामध्ये जर मुसलमानांची संख्या वाढली तर कोणी हिंदू आमदार होईल का? तुम्ही म्हणाल नाही नाही आमच्याकडचा मुसलमान चांगला आहे. कारण हिंदूंना एक आजार आहे, ते म्हणतात मेरा अब्दुल ऐसा नहीं है. त्यांना माहित नाही सगळे अब्दुल असेच आहे. हे सेक्युलरिझमचा किडा जो डोक्यामध्ये घातलेला आहे ना, पिक्चर मधून, सिरियल मधून, पुस्तकातून, भाषणातून, काही तर प्रवचनातून सुद्धा महाराज सेक्युलरिझम सांगताय. संख्या हे काय? लोकशाही आहे. कोणती पार्टी असावी याच्याशी आम्हाला मतलब नाहीये, पण हिंदू सत्तेत असावा यात आम्हाला मतलब होत आहे आणि राहील. कुणी नेत्यासाठी नाही, पुढच्या 100-500 वर्षाच्या विचारातून हे मी मांडतोय. मित्रांनो, जर हिंदूच राहिला नाही तर हिंदू सत्तेत येणार नाही. मग अनेक काही पत्रकार आहे दिल्लीमध्ये असे बसणारे, ते म्हणतात काय फरक पडेल जर मुसलमान वाढला तर? त्याला मी सांगू इच्छितो, असाच विचार केला होता ढाक्यातल्या हिंदूंनी. ढाका म्हणजे कुठला? बांगलादेश. आधी काय होता? हिंदुस्तान. ढाक्यातल्या हिंदूंनी म्हटलं की आम्ही तर मखमल, आपल्याकडे मखमल म्हणतात, ती बनवतो. ह्या अंगठीमधून पूर्ण साडी निघून जाती, तिची घडी घातली तर काडीच्या पेटीत बसती. जगातल्या सगळ्या मार्केटवर ढाक्यातल्या हिंदूंचा कब्जा होता. पण हिंदू घटला, मुसलमान वाढला. आता ते हिंदुस्थानात आहे का? नाही. सगळ्यात जास्त श्रीमंत क्षेत्र हिंदुस्थानातलं होतं, पश्चिम हिंदुस्थान. आज त्याचं नाव काय आहे? काय? पाकिस्तान. तो काय होता? पश्चिम हिंदुस्थान. म्हणजे कोणाचा होता? कोणाचा होता? अहो म्हणजे कोणाचा? आमचा ना, आपला ना. मग हा देश वेगळा झाला, तो फक्त भारत नावाच्या देशाची जमीन नाही तुटल्या गेली, तुमच्या माझ्या पूर्वजांनी बलिदान देऊन वाचवलेली जमीन तुटल्या गेली. स्वतःच्या जमिनीला भावानी नांगर जरी लावला तरी काय करता? हे तर काय मला सांगायची गरज नाही, याच्यात तुम्ही एक्सपर्ट आहे. हे तुमचा दोष नाही, हा सगळ्याच हिंदूंचा दोष.
हा काय फक्त सिन्नर तालुका, नाशिक आणि महाराष्ट्राचाच नाहीये, बंगालमध्ये पण हिंदू. भावानी नांगर लावला तरी काय करणार, लगेच ती पळी काढणार आणि त्याच्या डोक्यात मारणार, भावाची जिरवणार. किती त्यांनी जमीन घेतली, फक्त फळी लावली, काही इंच जमीन घेतली तर आपण भावाला सुद्धा सोडित नाही. तो हिंदू हे विसरला का त्याच्याकडे त्याच्या पूर्वजांनी कमावलेल्या हिंदुस्थानाचा फक्त 33% हिस्सा आज आहे. किती आहे? फक्त 33%. पाकिस्तान कोणाचा, अफगाणिस्तान कोणाचा, बांगलादेश कोणाचा, ब्रह्मदेश कोणाचा, श्रीलंका कोणाची? मी अगदी इराण ते इंडोनेशिया म्हणाल तर फक्त 9%. पण मी अगदी अगदी आत्ताचा सांगतो, आत्ताचा 100 वर्षापूर्वीचा, 100 पण नाही, अगदी 85 वर्षापूर्वीचा हिंदुस्थान सांगतो, जो एवढा होता त्यातला 33% आहे. म्हणजे आपण आपली जमीन वाचवतो पण देशाची जमीन वाचवतो का? देश कुणी बनवला? कुणी वाचवला? आमच्या लोकांनी. पण आपण नाही वाचवला. आपल्याला वाटतं का सीमेवर बंदूक घेऊन जो उभा सैनिक आहे फक्त त्याचं काम देश वाचवण्याचं आहे. त्याचं तर आहे आणि त्यांनी ते चोख पार पाडलं. मला या देशातल्या सैनिकांवर गर्व आहे. मागच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत त्यांनी पाकिस्तानला किंवा कोणत्याही देशाच्या शत्रूला 1 सेंटीमीटर सुद्धा या देशात घुसू नाही दिलं. हा सैनिकांचा पराक्रम आहे. परंतु यात परंतु आहे, सैनिकांनी एकही देशाला 1 इंच 1 सेंटीमीटर हिंदुस्थानात घुसू नाही दिलं. पण तुम्ही आम्ही आमच्या हिंदुस्थानात किती पाकिस्तान तयार केले. नाशिक मध्ये भद्रकाली काय, नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव काय मिनी नाही, आता मोठा पाकिस्तान आहे. मालेगावच्या ईदचा व्हिडिओ पाहिला का तुम्ही? त्या मैदानावर ड्रोननी घेतलेला शॉट आहे, पूर्ण देशभरात व्हायरल होतोय. मालेगाव फक्त 35 वर्षापूर्वी हिंदू बहुल होतं. किती वर्षापूर्वी? फक्त 35. तुमच्या डोळ्या देखत मालेगाव गेलं. काश्मीर हिंदू बहुल होतं का नाही? गेलं. भिवंडी फक्त 45 वर्षापूर्वी हिंदू बहुल होती. मुंब्रा फक्त 28 वर्षापूर्वी हिंदू बहुल होती. अगदी सिन्नर शहरामध्ये सुद्धा आता अशा वसाहती तयार झाल्या का जिथून हिंदू पलायन करतोय आणि मुसलमान वाढतोय. म्हणजे एक दिवस फक्त काश्मीर, बांगलादेश दूर दूर नाहीये, अगदी तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या माझ्या जिल्ह्यात आलेलं आहे. मी देशभरात फिरतो. मग सिन्नर तालुक्यात का यायला सुरुवात केली? यासाठी केलं का मी दुसऱ्यांना नाकानी कांदे सोडून सांगतो का तुम्ही देश वाचवा, आणि जर सिन्नर आणि नाशिक नाही वाचवलं तर सुरेश चव्हाणके काय तोंड दाखवणार. आणि म्हणून मध्ये मध्ये इथे यायचं आणि तुमच्यातला तो स्वाभिमान, तुमच्यातल्या धमनीमध्ये वाहणारा ते रक्त, ज्यांनी अटक पासून कटक पर्यंत भगवा लावला, त्यांचे तुम्ही वंशज आहात. हे फक्त सकाळी उठून शेती केली, दिवसभर व्यापार केला आणि झोपले, एवढे तुम्ही नाही. हे एखाद्या 2 पिढीत झालं असल, परंतु तुम्ही त्या वाघाची औलाद आहात. जे काय करायचे? वाघाच्या जबड्यात घालून हात, हे सुद्धा बोलती नाही, विसरूनच गेले. अहो काय हे वाक्य पूर्ण माझ्या मागं म्हणायचंय सगळ्यांनी. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिती. पुढं काय? मराठे म्हणजे फक्त जातीनी नाही, महाराष्ट्रात राहणारे सगळे. कोणासाठी म्हणलंय हो हे? कोणासाठी? आमच्या पूर्वजांसाठी. तुमच्यासाठी नका म्हणू, तुम्ही तर बकरीचे नाही मोजू शकत, कारण आपण ते कल्पनाच करीत नाही. पण तुमची ताकद त्यांना माहिती आहे. ज्यावेळी मी इथं यायचा कार्यक्रम जाहीर केला, मला पोलिसांनी परवा एक व्हॉट्सअपचा मेसेज दाखवला. त्या काहीतरी त्याचं अली मौला नावाचा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? किती लोकांनी पाहिलं?
मी विचारलं, त्यांनी सांगितलं अनेक लोकांना इंग्लिश येत नाही, अर्थात त्यांनी इंग्लिश नाही सोन्याबाईच्या लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे. मी मेसेज वाचून दाखवतो. तुमची किंमत तुम्हाला माहित नाही, तुम्ही जागू शकतात याच्यावर तुमचा भरोसा नाही, पुन्हा तुम्ही उभं राहू शकता आणि अटकपर्यंत भगवा लावू शकता, तुम्हाला माहित नाही, शत्रूला माहिती आहे. त्यांनी लिहिलं, अली मौला ग्रुप, दुश्मने इस्लाम, सुरेश चौहान के शिन्नर आने वाला है, इसका विरोध करो. सोमठाने में 23 मार्च को 6 बजे इसका भाषण है. मालेगांव, औरंगाबाद, भद्रकाली से हमारे मुसलमान गांव गांव के मस्जिदों में जाकर मीटिंग कर रहे हैं. सभा के समय अचानक पहुंचकर सबक सिखाना है. हे जे आज एवढे सगळे पोलीस तुम्हाला दिसू राहिले ना, मला त्याची गरज नाही आहे, पण त्यांना माहिती आहे. हा मेसेज त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरचा आहे, स्क्रीनशॉट आहे, टाइम आहे, सगळं आहे. त्यांना माहिती आहे का सुरेश चव्हाण के सोमठाण्यात आला, सिन्नर तालुक्यात आला, आणि जर त्यांनी यांचं झोपलेलं रक्त जागवलं तर पुन्हा या हिंदुस्थानाला मुस्लिम स्थान बनवणं शक्य नाही. हवे महाराष्ट्राच्या रक्तात आहे, रक्तात. आणि बायोलॉजी असं सांगते का 7 पिढ्यामध्ये एक पिढी जरी जागी झाली तरी पुढच्या 7 पिढ्यांमध्ये पुन्हा तो संचार होतो. आणि आपल्या 7 पिढ्या झालेल्या नाहीये, कारण फक्त आपण मुसलमानांच्या विरुद्धच नाही लढलो, इंग्रजांच्या विरुद्ध सुद्धा लढण्यामध्ये सगळ्यात जास्त क्रांतिकारी जर कुठून होते तर भारतातल्या महाराष्ट्रातून होते. आजही तुम्ही पाहाल इस्कॉनचे संन्यासी सगळ्यात जास्त महाराष्ट्रातले, जुना आखाड्याचे संन्यासी महाराष्ट्रातले, मोठे मोठे संत इथं सगळ्यात जास्त महाराष्ट्रातले, संघाचे प्रचारक जे लग्न करीत नाही सगळ्यात जास्त महाराष्ट्रातले. तुम्ही सेनेमध्ये सगळ्यात जास्त आपले. हे कसं काय हो? ते रक्तात आहे, रक्तात आहे, आपल्याला माहित नाहीये. वाघाची एक कथा आपण सगळ्यांनी ऐकली असेल का, एक वाघाचा छावा चुकून मेंढ्यांमध्ये गेला, शेळ्यांमध्ये गेला, तर तो काय करायला लागला? हे तर तुम्ही सहज करू शकता करायचं नाहीये, पण वाघाचा छावा सुद्धा शेळ्यांमध्ये गेला तर मेव मेव करतो. पण जर त्याला पाणी दाखवलं आणि त्याचं स्वतःचं चित्र दाखवलं आणि त्याला तो वाघ हे माहीत झालं तर तो डरकाळी फोडतो. ती तुम्ही फोडायची यासाठी मी इथं आलेलो, आणि तुम्ही ती फोडू शकता, हा माझा विश्वास आहे. तुमचा आहे का? किती लोकांना आता वाटायला लागलो कुछ कर सकते हैं. अहो तुम्ही सुद्धा, तुम्ही या देशाला शिवाजी महाराज दिलेले, तुम्ही संभाजी महाराज दिलेले आहे. शिवाजी महाराजांचं कौतुक होतं, बरोबर आहे, व्हायलाच पाहिजे, पण जिजामाता नसत्या तर महाराज आले असते का? पण आता जिजामाता कोण कोण बनायला तयार हो? वा, हात उभा केला त्यांनी, आत्मविश्वासाने टाळी वाजवा त्यांच्यासाठी. नाहीतर आजकाल बरंच काही बनायला लोक तयार आहे, पण जिजामाता बनायला तयार नाही. मला माझ्या मुलाचं लग्न करायचंय, 26 वर्षाचा आहे. त्याच्या बायोडाटावर मी लिहिलेलं आमची अपेक्षा काय, तर मी लिहिलं की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा जन्म देऊ शकल आणि संस्कार करू शकल अशी सून पाहिजे. आता तुम्ही टाळी वाजवली, पुढची गोष्ट सांगतो. ह्या बायोडाटा ज्यांच्या ज्यांच्या घरी गेला त्यातल्या बऱ्याच जणांनी त्या मध्यस्थाला विचारलं, ही सगळं ठीक आहे हो, दिल्लीला पोरगी पाठवायची आहे, उद्योगपती आहे, मोठा चॅनल आहे, सगळं ठीक आहे, आम्ही दिल्लीला मुलगी पाठवू, पण हे जे लिहिलं ना हे खतरनाक आहे. जर तिथं आम्ही लिहिलं असतं ना की आम्हाला अशी मुलगी पाहिजे जी सिरियल मध्ये काम करेल, टीव्हीवर काम करेल, लाईन लागली असती. त्याचा तो कुठला आयडियल शो असतो ना, तसे शो ठेवावे लागले असते. पण जिजाबाई पाहिजे, जिजामाता पाहिजे म्हणल्यानंतर मराठा माणूसच मराठी माणूस पाय मागं घ्यायला लागला. हे चांगले लक्षण आहे का? नाही आहे. आणि म्हणून इथं आता माझ्या आधीच्या वक्त्यांनी परिवाराची कल्पना मांडली. मित्रांनो, तो परिवार कसा पाहिजे? शिवाजी महाराज देणारा पाहिजे. बाप से बेटा सवाई,
आपण आपल्यापेक्षा पुढची पिढी अजून आदर्श बनवली पाहिजे, पण आज आपण ती बनवत नाहीये. आपण फक्त उपभोक्ता बनवतोय, आपण फक्त आपली संपत्तीचे पुढचे वंशज बनवतोय. पण या देशाचे वंशज सुद्धा कोणाच्या घरातून येणार आहे? कोणाच्या? या देशाचे पुढचं नेतृत्व कोणाच्या घरातून येणार आहे? आमच्या. या देशाचं आध्यात्मिक नेतृत्व कोणाच्या घरातून येणार आहे? आमच्या. अहो, पण हे सगळं येण्यासाठी आई आहे का तशी? त्या आईवर संस्कार साधू संतांचे प्रवचन कीर्तन करताय की एकता कपूरच्या सिरियल करताय? आपल्याला याचा विचार केला पाहिजे. संभाजी महाराज, जिजामातांनी आजच्या एकता कपूरच्या सिरियल पाहिल्या असत्या तर शिवाजी महाराज आले असते का? नाही. त्यांनी तर महाभारत सांगितलं पोटामधल्या शिवाजी महाराजांना, त्यांनी रामायण सांगितलं, आणि पोटातून बाहेर येण्याच्या आधी सांगितलं, या किल्ल्यावर रोज रात्री कोंडाण्यावरून रोज रात्री आवाज येतोय, वाचवा वाचवा, हिंदू बहिणींची इज्जत लुटल्या जातीये, आणि म्हणून शिवबा बाहेर आहे आणि येऊन काय कर, तर त्या चिनकाळ्या ज्या हिंदू बहिणींच्या निघताय त्या बंद कर, तिथल्या मुघलांच्या अवदालीला समाप्त कर. त्यांनी नाही म्हटलं का सोन्याचं सिंहासन कर? त्यांनी नाही म्हटलं का एक राजा राज्य स्थापन करून त्याचा राजा हो? अहो, हे तर बाय प्रोडक्ट असतं. तुम्ही लढायला जर जाल, मी काय दिल्लीला चॅनलचा मालक बनण्यासाठी नाही गेलो, मी फक्त गेलो तो यासाठी, जहा कम वहा हम. मीडियामध्ये कुणी हिंदूवादी नव्हतं, हिंदू म्हणून कुणी गर्वाने बोलत नव्हतं, टीका लावून कुणी टीव्ही चॅनलवर शो करीत नव्हतं. 23 वर्षापूर्वी मी दिल्लीला गेलो, तो लाल किल्ल्यावर झेंडा लावण्यासाठी गेलो, आणि आज गावागावात जाऊन तो लावतोय. लावणं शक्य आहे. जर शिर्डीमध्ये राहणारा या सिन्नर तालुक्यातला एक सुरेश चव्हाण के हे करू शकतो, तर तुमचे माझे येणारे मुलंही हे करू शकता, याच्यावर माझा विश्वास आहे. म्हणजे हे होऊ शकतं. होऊ शकतं का नाही? सगळे हो सुद्धा म्हणत नाही. अजून थोडं लांबवावं लागेल मला वाटतं. हा, जेवायचंय पण तुम्हाला भूक लागलेली असं दिसतंय. हा, होऊ शकतं का नाही? इकडून हात वर करून, मला आवाजाने ते आवाज मतदान घेत नाही मी. होऊ शकतं का नाही? आमच्या घरात शिवाजी महाराज येऊ शकता की नाही? आमच्या घरात संभाजी महाराज येऊ शकता की नाही? आमच्या घरात जिजामाता येऊ शकते की नाही? आमच्या घरामध्ये राणी लक्ष्मीबाई येऊ शकते का नाही? हर 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 हर. मग येऊ शकते. मग कुणी थांबवलं होतं? आज साक्षात्कार झाला, येऊ शकते. कुणी थांबवलं होतं? कारण तुमचा माझा बुद्धिभेद करणारे टीव्ही सिरियल, तुमचा माझा बुद्धिभेद करणारे पिक्चर, पुस्तक, या सगळ्यांनी आपल्या डोक्यामध्ये हे स्वप्न काढून टाकली. आपल्या सगळ्यांची स्वप्न मी थोड्या वेळापूर्वी सांगितली, तशी घरं, तशी गाड्या, तसे मोबाईल. मुख्य मुद्दा आपण विसरलो. आणि म्हणून अंतिम मुद्दा ज्यावर मला बोलायचंय तो आहे जनसंख्या, ज्यातून मी सुरुवात केली होती. तुम्ही सगळे हिंदू आहात, जागृत हिंदू आहात, आणि म्हणून या भागात कितीही पॉप्युलेशन असेल तरी तुम्ही एवढेच इथं आहात, तुम्ही जागृत आहात, यावर माझा विश्वास आहे. मी जागृत हिंदूला विचारतो, 4 मुलं ज्यांची आहे ते हात वर करा, ज्यांची 4 मुलं आहे. तुमची 4 आहे का? हा, 1 2 हा, पहा, हिंदू संमेलनामध्ये जागृत हिंदू जो म्हणतो का आम्ही शिवाजी महाराज आणू शकतो, त्यांच्यामध्ये 4 हिंदू ज्यांच्या घरात आहे, एकही हात वर उभा राहिला नाही. ही तुम्ही याची जास्त चिंता केली पाहिजे. 3 वाले किती हो? 3 वाले 25 एक असतील जास्तीत जास्त. 2 वाले, 1 वाले. आता याच्यापेक्षा खतरनाक विचारतो, ज्यांचे लग्न नाही झाले असे किती हात वर करा? नाही, यासाठी विचारतो का मुलगी द्यायची व्यवस्था आहे माझ्याकडे?
माझ्याकडे मुली आहे. मला माहिती ही सभा त्याशिवाय संपणार नाही. मुली आहे, रोजगाराची पण उत्तर आहे, तुमच्या शेतीमालाला भावाचं पण उत्तर आहे, ते सगळं आहे. हे याच्या पुढचं आहे. हसले तुम्ही सगळे. मी थोड्या वेळापूर्वी गाडीत सुनीलजींना विचारलं होतं, पांगरकरांना विचारलं, म्हणलं नुसत्या पांगरीमध्ये, माझा जन्म पांगरीचा आहे, माझे मामा तिथले, ते काय पांगरीवाले पण आलेले. मी विचारलं, म्हणलं नुसत्या पांगरीत किती मुलं असतील ज्यांचं लग्न झालेलं नाही? त्यांनी सांगितलं 30% मुलं असतील ज्यांचं लग्न झालेलं नाही. सोमठाण्यात किती असतील? असेल ना एवढे 30-40%. 40% असे आहेत ज्यांना, म्हणजे हे मी पुढच्या सभेत येईल त्यावेळी तर मला एक सुद्धा हात करायला किती राहतील. 40% हिंदूंचे जर लग्नच झाले नाही तर तो मुलांना जन्माला घालणार कसा? आपले लग्न होत नाही, झाले तर उशिरा होतात, झाले तरी मुलं होऊ देत नाही. माझ्या बरोबर एक शाळेमध्ये शिर्डीला शिकताना एक मुसलमान होता, त्यांनी 10वीला असताना लग्न केलं होतं. आता मी माझ्या मुलाच्या साठी मुलगी शोधतोय, त्याचा नातू लग्नाला आलेला आहे. म्हणजे हिंदूंच्या 2 पिढ्यांमध्ये मुसलमानांच्या 3 पिढ्या वाढतात. किती? 2 मध्ये 3. ही जुनी आकडा आहे. माझ्या बरोबर ज्यांचा 1972चा जन्म असेल त्यांच्यासाठीचा आकडा आहे. आता तर अशी स्थिती आहे का जर 40% लग्न होत नसतील, आणि हा आकडा तुमच्याकडे अशी स्थिती आहे, पाणी आहे, सगळं आहे, तरी असती मराठवाड्यात काय स्थिती असेल, विदर्भात काय असेल, झारखंड मध्ये असेल, ओडिशात काय स्थिती असेल, विचार करा. आज सुपीक भागात ही स्थिती आहे. म्हणजे 2026 नंतरच्या पिढीमध्ये हिंदूंची 1 पिढी आणि मुसलमानांच्या 25 पिढी होतील. आता हे मी सुरेश चव्हाणके काहीतरी सांगतोय, मुळात मी संपादक आहे, पत्रकार आहे, पण चला माझं सोडून द्या, कारण अनेक लोकांना, मुसलमानांना माझे आकडे पटणार नाही, काही सेक्युलर पत्रकारांना पटणार नाही. तर मी सांगतो, पीयू रिसर्च सेंटर नावाची एक संस्था आहे. आजकाल तर एआयचा जमाना आहे, तुम्ही गुगल किंवा चॅट जीपीटीला विचारू शकता, जमिनीला विचारू शकता. पीयू रिसर्च सेंटर ही सांगते की 18 वर्षात हिंदू अल्पसंख्याक होईल भारतामध्ये. त्या आकड्याच्या अनुसार फक्त किती वर्ष शिल्लक आहे? किती वर्ष? 18. पण ते पण अल्पसंख्याक व्हायला. पण मी माझं वेगळं गणित सांगतो. मी पण एक समाजशास्त्री आहे. आम्हाला शाळेमध्ये आमच्या शिक्षकांनी गणित शिकवताना एक प्रश्न विचारला, सगळ्यांनी विचारला. मी पण शाळेत होतो, मी पण जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो आहे. खाली बसायचो आम्ही शिर्डीमध्ये. आजकाल तर सगळ्यांना पॉश शाळा पाहिजे, लाखो रुपये द्यायला तयार आहे, तिथं मिळतं काय माहित नाही. शिक्षकांनी प्रश्न विचारला की एका झाडावर 100 पक्षी आहे, एक शिकारी आला, त्याने एक गोळी मारली, एक पक्षी मेला, शिल्लक किती राहिले? किती राहिले? सगळे मुलं काय उत्तर द्यायचे? 99 राहिले. गणिताचं उत्तर 99 आहे, पण समाजशास्त्राचं उत्तर आहे का एक गोळी चालवली आणि 100 पक्षी उडून गेले. काश्मीरातून किती उडून गेले हो? पाकिस्तानातून, बांगलादेशातून, मालेगावातून, भिवंडीतून, मुंब्रातून, बंगालमधून. अहो कुठून कुठून पळणार, कुठून कुठून पळणार. म्हणून 18 वर्ष जरी सांगत असले तरी मी त्याच्याशी सहमत नाही. माझं मत आहे का पुढचे 4-5 वर्ष फक्त हिंदूंच्या हातात आहे, आणि त्यामध्ये त्यांनी जर काही केलं पाहिजे तर पहिली गोष्ट स्वाभिमान निर्माण केला पाहिजे, दुसरी गोष्ट आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे का आम्ही हिंदुस्थानाला पाकिस्तान होऊ देणार नाही, आणि तिसरं जनसंख्या वाढवली पाहिजे. आता 40% जिथं लग्न झाले नाही ते टाळ्या वाजू राहिले, हसू राहिले. तुम्ही समस्या आहे. तुम्ही हसताय, ज्याचं नाही झालं त्याला विचारा, तो रडत असेल. मित्रांनो लक्षात घ्या, या देशात एक असा कायदा आला पाहिजे, हिंदू असो मुसलमान असो त्याला फक्त एकच लग्न करण्याचा अधिकार असला पाहिजे. 4-4 बायका करण्याचा कायदा बंद केला पाहिजे. सहमत आहेत का? त्यानंतर हिंदू असो मुसलमान असो मुलं किती जन्माला घालण्याचा कायदा केला पाहिजे?
2. पण आता तर आपण इतके घटलो का 2 करूनही होणार नाहीये. मग मी म्हणतो की या देशात मुसलमान किती पर्सेंटेज असावा याचा सिद्धांत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेत झाला. तर त्यांनी म्हटलं होतं, शेवटचा मुसलमान जोपर्यंत पाकिस्तानला जात नाही आणि शेवटचा हिंदू जोपर्यंत हिंदुस्थानात येत नाही, मी विभाजन मानणार नाही. हे मी सावरकरांचं नाही सांगत आहे. कोणाचं सांगतोय? बाबासाहेबांचं. पण हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, हे बाबासाहेबांनी म्हणलेलं आहे. बाबासाहेबांच्या वंशजांना ज्यावेळी मी विचारलं का असं म्हणलं का नाही, त्याने हो म्हणले तर होते. पण आता त्यांनी जर म्हणलं त्यांच्या वर्तमान वंशजांनी, तर मग जय भीम जय मीमचं राजकारण चालणार नाही. पण म्हणले होते, सत्य आहे का नाही? होते. मित्रांनो, तिकडची संख्या कमी केली पाहिजे, इकडची वाढवली पाहिजे. म्हणून एक सिद्धांत मी ठेवला. भारताच्या आणि पाकिस्तानच्या विभाजनाच्या वेळी पाकिस्तान कशाच्या आधारावर दिला हो? धर्माच्या. माझा धर्म नाही, मुळात धर्म एकच आहे, तो म्हणजे सनातन हिंदू धर्म. इस्लाम हा धर्म नाही, तो पंथ आहे, मजहब आहे. ख्रिश्चनिटी रिलिजन आहे. त्यांनी स्वतःच कधी स्वतःला धर्म म्हणलेलं नाहीये, त्यांनी मजहब म्हणलेलं आहे आणि रिलिजन म्हणलेलं आहे. मग जर मजहबच्या नावाने, मुसलमानच्या नावाने जर पाकिस्तान दिला, तर पुन्हा हिंदुस्तान मुसलमानांना देणार का? जरा दमाने म्हणा ना. तिकडे पाठीमाग आता फक्त महिलांनी म्हणायचं, हिंदुस्थानाचा पाकिस्तान होऊ देणार का? मला पण नाही ऐकायला. हिंदुस्थानाचा पाकिस्तान होऊ देणार का? अहो पण तो कसा नाही होऊ देणार? संख्या जर वाढली नाही तो होणार. हे होणार ना. असंच पाकिस्तान मधल्या हिंदूंना वाटत होतं, असंच बांगलादेशातल्या हिंदूंना वाटत होतं, असंच तुम्हालाही वाटतं. म्हणून जर काही केलं पाहिजे तर आपली संख्या वाढवली पाहिजे. सगळ्यांनी मिळून संख्येवर काम नाही केलं, मुली जन्माला घातल्या नाही, म्हणून आता मुली मिळत नाही ना. बरोबर ना? जर मुलीही जन्माला घातल्या असत्या तर या पिढींना ती समस्या आली असती का? नाही. म्हणून आत्ताच्या पाठीमाग 30 वर्षापूर्वी मुली मारल्या जायच्या, म्हणून आता मुली कमी मिळताय. 20 वर्षानंतर ही समस्या संपल, कारण मागच्या 10 वर्षात मुला मुलींचा अनुपात आता बरोबरीला आलेला आहे. परंतु त्यातल्या अनेक मुली लव जिहादी घेऊन जातात. तुमच्या भागातूनही जातात. इथं सुद्धा प्रकरण घडताय, सिन्नर सारख्या तालुक्यात घडताय. आत्ता पाठीमाग एक सिन्नर मध्ये एक मुलीचं प्रकरण बाहेर आलं होतं. मला नेमकं आता नाव आठवत नाही, खूप गाजलं होतं. म्हणजे एकच नाहीये, अशा अनेक प्रकरण आहे. मुळात मुलगी पळून जाऊच कशी शकते हो? कशी जाऊ शकते? तुमची माझी घरातली मुलगी जाऊ कशी शकते? ती यामुळे जाती कारण तिला तुम्ही कधी सांगितलं नाही का तू जिजाऊची औलाद आहे. तिला तुम्ही सेक्युलर केलं. तिला सांगितलं हा जो दाढी टोपीवाला आहे, मुसलमान दिसल्यानंतर तुमच्या तोंडातून पहिला शब्द काय निघतो? काय निघतो? भाईसाहेब ना. भावाला भाऊ नाही म्हणणार, पण मुसलमान दिसल्यानंतर हिंदू सगळ्यात आधी काय म्हणतो? तुमच्याकडे भाईसाहेबच म्हणते का? अहो तुमच्याकडेच नाही, सगळ्या देशात हेच म्हणतात. जो स्वतःच्या बहिणीचा भाऊ झाला नाही तो तुमचा होईल असं मानणं मूर्खता आहे. तिला हे सांगितलं, अहो हे पण भाऊसाहेब भाईचे काय, सगळे धर्म एक समान आहे. कसे एक समान आहे? मग मुसलमान जर अल्लाह आणि ईश्वर एक आहे तर मुसलमान मस्जिदीत जाऊन नमाज पडण्याऐवजी मंदिरात येऊन दर्शन का नाही घेतो? वज्रेश्वरी आणि अल्लाह जर एक आहे तर मग ये ना, येईल का इथं? नाही. तो आला तरी हे तोडून इथं मस्जिद बांधण्याचा विचार करेल. आणि हेच झालेलं आहे देशात. 4 लाख मंदिरं तोडल्या गेले आणि तिथं मस्जिदी बांधलेल्या आहे. म्हणून तुम्ही तुमच्या मुलींना हा जो सेक्युलरिझम शिकवलाय ना, त्यामुळं त्या लव जिहादच्या शिकार होत आहे. ज्या मुली लव जिहादच्या शिकार झाल्या, जरा तुम्ही त्यांची कथा वाचा. त्यांना लग्न केल्यानंतर 3-4 वर्ष काय, दर वर्षाला एक, या स्पीडनी मुलं जन्माला घातली जातात. त्याच्यानंतर कारण एकनी भागतं का त्यांचं, मग दुसरी, मग तलाक, आणि तलाक दिल्यानंतर पुन्हा त्या बाईशी जर लग्न करायचं असेल तर तिला तिच्या, आता तुम्ही आया बहिणी माझ्या समोर बसलेल्या आहे, पण डॉक्टरला खरं सांगावं लागतं,
शब्दप्रयोग वाईट आहे, पण तो तुम्हाला ऐकला पाहिजे, कारण तुमच्या मुली गेल्या नाही पाहिजे. जर मुसलमान बाईला तलाक दिला आणि पुन्हा त्याच नवऱ्याबरोबर राहायचं असेल तर तिला दुसऱ्या मुसलमानाबरोबर एक रात्र शारीरिक संबंध ठेवावे लागतात, त्याच्याशिवाय ती परत येऊ शकत नाही. याला हलाला म्हणतात. हे होतं, तिकडं चालतं. तुमच्या माझ्या मुलीचं हे होऊ देणार का? मुळात ती गेली नाही पाहिजे, पण गेल्यानंतर हे होतं. आणि 64% मुलींना वेश्यावृत्ती करावल्या जाती. घरातले सगळे मर्द हात मारतात. चालतं. इस्लाममध्ये अशी मान्यता आहे का जर सुनेबरोबर सासऱ्यांनी संबंध ठेवला तर ती त्याची बायको होते आणि तिचा जो नवरा असतो तो तिचा मुलगा होतो. हे पुस्तकात लिहिलेलं आहे, मी माझं सांगत नाही. तुम्ही गुगल किंवा आता AI ला विचारून पहा. म्हणजे सून बायको होते आणि तिचा नवरा तिचा मुलगा होतो. तिकडं चालतं. तुमच्या माझ्याकडे चालतं का? चालू द्यायचं का? नाही. आमच्याकडे तर मोठ्या भावाची पत्नी आई आहे आणि छोट्या भावाची पत्नी मुलगी आहे. इतकी पवित्रता ज्या ठिकाणी आहे त्या घरातली मुलगी लव जिहादचा शिकार होती कशी? कारण आपण संस्कार देत नाही. जर ती कीर्तनाला गेली, प्रवचनाला गेली, हिंदू संमेलनाला गेली, संघाच्या शाखेत गेले, तर मुली लव जिहादचा शिकार होतील का? नाही. किती मुली झाल्या असतील? 1 करोड मुली लव जिहादच्या शिकार. आणि एक मुलगी ज्यावेळी जाती, स्वामी विवेकानंद असं म्हणतात की एक हिंदू ज्यावेळी जातो त्यावेळी एक हिंदू कमी नाही होत, फक्त हिंदूचा एक दुश्मन वाढतो. मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो, एक हिंदू फक्त मुलगी कमी होत नाही, ती मुसलमानाच्या 7 पिढ्या वाढवते. म्हणजे आपल्याकडून तर कमी होतीच, तिकडं वाढवते. म्हणजे संख्येमध्ये तिकडं तूट पडते. आणि फक्त मुलीच नाही, मला निफाडचा एक विषय जरूर सांगायचा आहे. महाराष्ट्रामध्ये वक्फ बोर्डाने सगळ्यात जास्त प्रायव्हेट प्रॉपर्टीवर आणि शेतकऱ्यांच्या संपत्तीवर अधिकार सांगितला असेल तो निफाड तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर आहे. तुम्हाला माहित असेल, तुमचे कोणी नातेवाईक असतील. लँड जिहाद म्हणतात. म्हणजे लव जिहाद चालू आहे, लँड जिहाद चालू आहे, व्यापार जिहाद चालू आहे. शेतामधला माल तुम्ही उत्पादित करतात, मेहनत करतात, भाव मिळत नाही म्हणून ओरडतात, आंदोलनं करतात, रस्त्यावर फेकून देतात. तुमचा माल हा पुन्हा ग्राहकापर्यंत जाण्याच्या चेन मध्ये व्यापार जिहाद चालतो. आज नाशिक मधले भाजीपाल्याच्या आणि फळाच्या 100 व्यापाऱ्यांपैकी 96 व्यापारी मुसलमान आहे का नाही? आकडा बरोबर सांगितला का नाही? उत्तर प्रदेशात, उत्तर भारतात 100%. न्हाव्याचा बिझनेस 100% तिकडे गेला. इकडचं पण आता त्या दिशेने चालला असेल. म्हणजे आपली मुलगी चालली, आपली जमीन चालली, आपला व्यापार चालला, तरी सुद्धा आपण आपल्यातला भाईचारा जायला तयार नाही. आणि आता तर संख्येने घटत चाललो, तर मग वाचणार कसे? आणि म्हणून संख्या वाढवली पाहिजे. 4 मुलं जन्माला घातली पाहिजे. आपल्याकडे पूर्वी आशीर्वाद दिला जायचा, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, दिला जायचा का नाही? किती लोकांना माहिती हो असा आशीर्वाद होता? मागच्या पिढीला तर नक्कीच माहिती. आता जर असा आशीर्वाद मी दिला किंवा कुणी कोणाला दिला तर काय करतील? महाराज लोक, तुम्ही जरी दिला ना, तसे खूप महाराजांना मानते आपल्याकडं, पण 4 मुलं म्हटल्यानंतर नाही नाही नाही. आधी तर म्हणतील हे पोंगा पंडित, हे बाबा काही सांगायला लागले, स्वतः लग्न नाही केलं ना आम्हाला सांगता. अहो, त्यांनी नाही केलं म्हणून तुमचं सुरक्षित आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून असे पाहिजे. पण खर्चच येतो ना, जास्त काय अडचण. लोक म्हणतात नाही खर्च वाढतो, मुलांना शिकवावं लागतं. तर मी आज घोषणा करतो, जो कोणी हिंदू 3रा 4था आणि त्याच्या पुढचा मुलाला जन्म घालील त्याच्या शिक्षणाची जबाबदारी सुरेश चव्हाणकीची. मी देशभरातल्या अनेक गुरुकुल बरोबर बोलून ठेवलंय. आणि देवाची इच्छा असेल तर या तालुक्यात एक मोठं गुरुकुल आपण सुरू करू. आणि ते गुरुकुल म्हणजे फक्त मंत्र पंडित तयार करणारे नाही, तुमचे पूर्वज, माझे पूर्वज जसे होते तसे हिंदू तयार करणारे गुरुकुल. तिथे AI शिकवलं जाईल, स्पेस टेक्नॉलॉजी शिकवलं जाईल,
बायोटेक्नॉलॉजी शिकवल्या जाईल, तो फक्त हिंदू म्हणून स्वतःला सुरक्षित ठेवणार नाही, तर या हिंदुस्थानाला हिंदू म्हणून सुरक्षित ठेवील असा हिंदू त्या गुरुकुलात बनवला जाईल. आणि त्याचं शिक्षण फ्री, तिसऱ्या आणि पुढचं. आता काय अडचण आहे का? मग आता म्हणाल त्याला रोजगार, तर त्याच्या रोजगाराची चिंता तुम्ही करायची गरज नाही. आज या देशामध्ये सक्षम माणसांची गरज आहे, ते मिळती नाही. तुमचे मुलं द्या त्यांना रोजगारासह, मुलाबाळासह, लग्नासह जबाबदारी माझी. खूप हळूच टाळ्या वाजवल्या. आता आता तुम्ही फक्त जन्माला घालणे एवढंच राहिलं ना, त्याच्यात तर काय अडचण नाही ना. इकडे विचारतो काय अडचण आहे? इकडे काय अडचण आहे? ग्रामीण भागात नाही अजून. पूर्वी IVF सेंटर होते का हो? IVF आता गावागावात सुद्धा माहीत झाले. IVF सेंटर पूर्वी होते का? अहो हे षड्यंत्र आहे आपल्याशी. लग्न उशिरा करणं आणि त्यात नंतर मुलं लवकर जन्माला न आणणं आणि मग IVF लागतं. कुणी मुसलमानाची महिला IVF सेंटरला गेली असं होतं का महाराज? पाहिलं का हो मालपानीजी? कुठं होतं का? नाही. आणि हिंदूंच्याच महिलांचं सिझरिंग का होतं? मुसलमानाच्या महिलेचं सिझरिंग का होत नाही? सिझरिंगच म्हणतात इकडं, का होत नाही? आपण याचा कधी विचार केला नाही. आपण याला स्वाभाविक मानित चाललो. हे षड्यंत्र आहे. माझ्या पत्नीचे दोन्ही मुलं हे नॅचरल झालेले आहे, दिल्लीत राहूनही, पुण्यात राहूनही. होऊ शकतं, आपण प्रयत्न करीत नाही, डॉक्टरला सांगत नाही, आणि म्हणून पुढचे मुलं जन्माला येत नाही. म्हणून मुलं जन्माला आली पाहिजे याच्याशी तुम्ही आता सहमत झाले का नाही? हा, आता नाही हात उचलले. अहो ज्यांचं वय झालं ते नका उचलू, ते पोरांकडनं करा. मी असंच एक भाषण दिलं ना मुंबईमध्ये, सावरकर भवन, 556 लोक होती. जैन लोकांचा कार्यक्रम होता. मला वाटतं सुनीलजी तुम्ही होते त्या कार्यक्रम. जनेश्वर महाराज पण सावरकर भवन मधल्या कार्यक्रमामध्ये, तुम्ही पण होते. मी जैन लोकांना विचारलं 556 मध्ये किती लोक असे जे 100 कोटी आणि अबोचा टॅक्स देतात? 70% लोकांनी हात वर केले. 50 कोटी आणि किती देतात? जवळजवळ राहिलेल्या 10-15% सोडून सगळ्यांनी हात वर केले. मी म्हटलं तुमच्याकडं 10 बेडरूम आणि वरचे घर आहे असे किती? 70% लोकांनी हात वर केले. आणि मग मी पुढचा प्रश्न विचारला, त्या 10 बेडरूमच्या घरामध्ये मुलं किती? तर या देशाचा सगळ्यात जास्त टॅक्स देणारा जैन सगळ्यात कमी मुलं जन्माला घालतो. मग तिथे एक व्यापारी उभे राहिले आणि त्यांना मी उदाहरण दिलं का मिझोराम मधला चर्चवाले ईसाई काय करतात का, जर तुम्ही 2 पेक्षा जास्त मुलं जन्माला घातले तर प्रत्येक मुलाच्या नावानी 4 लाख रुपयाची FD करून देतात. हे मी उदाहरण दिल्यानंतर एक जैन उद्योगपती उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, सुरेशजी 4 कोटी माझ्याकडून, जो कोणी गरीब जैन मुलं जन्माला घालील त्याच्या प्रत्येक एक मुलासाठी 4 लाख रुपये मी अकाउंटला टाकेल. एक जण उभा राहिला 2 कोटी, एक जण उभा राहिला 1 कोटी 50 लाख, तिची तिथं 10 कोटी रुपये गोळा झाले. आता मी नोएडामध्ये हे भाषण केलं तर एक गुप्ता नावाचे व्यक्ती होते. ते वय झालं, हार्ट अटॅक आला म्हणून हॉस्पिटल मधून घरी येऊन आता एक रजिस्ट्री करायला चालले होते. आपल्याला काय म्हणतात त्याच्याकडं, पुढच्या पिढीला देण्यासाठी वसियतनामा करायला चालले होते का पुढच्या पिढीला द्यायचं. एकच मुलगा होता आणि 150 कोटी रुपयाची संपत्ती होती. वसियतनामा करायला चालले होते का नंतर कुणी कब्जा करू नये वगैरे वगैरे वगैरे. माझं भाषण ऐकल्यानंतर ते मला येऊन भेटले आणि म्हणले, सुरेशजी आता मी कचेरीत नाही जाणार, आधी घरी जाणार आणि मुलाला सांगणार की अजून 2 मुलं दिली तर ही संपत्ती तुला द्या. त्यामुळे ज्यांचं वय निघून गेलं त्यांनी पुढच्याला सांगा बाबा हे तरच देणार जर 2 मुलं अजून देणार, कारण तरच ते सुरक्षित राहणार. हसण्याचा भाग नाही. तुम्ही मी गेल्यानंतर गंभीरतेने विचार करा आणि तुम्हाला पुन्हा हा वर्तमान हे सांगल का तरच भविष्य सुरक्षित आहे जर हिंदू राहिला. आणि म्हणून आजच्या या सभेमध्ये मी जे काही बोललो त्यातला बराचसा हिस्सा आज समजल, काही हिस्सा उद्या परवा समजल, काही हिस्सा उशिरा समजल. पण जर उशीर झाला तर पुढची पिढी माफ करणार नाही. पाकिस्तान मधल्या वर्तमान हिंदूला जर त्याच्या पूर्वजांबद्दल विचारलं तो त्यांना चांगलं म्हणतो का हो? नाही. मालेगाव मधल्या वर्तमान हिंदूला त्याच्या पूर्वजांबद्दल विचारलं तर तो चांगलं म्हणतो का? नाही. आणि उद्या कोकमठाण
सोमठाण्यातल्या हिंदूला जर विचारलं तर तो चांगलं म्हणला पाहिजे का नाही? म्हणला पाहिजे का नाही? हे पोलीस इन्स्पेक्टर होते, सूरजजी उभे राहा तुम्ही. हे मालेगाव मध्ये पोलीस इन्स्पेक्टर होते. त्यांनी त्या ठिकाणची स्थिती पाहून त्यांच्या लक्षात आलं का पोलीस इन्स्पेक्टर बनून माझं नोकरी चालल, घर बनल, पुढची पिढी चालल, बंगला होईल, बॅलन्स होईल, पण हिंदुस्तान मालेगाव बनल म्हणून यांनी राजीनामा दिला आणि हिंदुत्वाचं काम करायला श्रीरामपूरला परत आले. या सोमठाण्यातला कार्यक्रम चांगला व्हावा, जास्त हिंदू यावे म्हणून ते यातल्या गावागावात फिरले. तुम्ही तर मेहनत केलीच, हे फिरत होते. काय घेणं होतं त्यांना? फक्त हिंदू. त्यांनी पाहिलं हा मालेगाव, तुम्हाला तुमचं सोमठाणा, शिन्नर, मालेगाव सारखं होऊ द्यायचंय का? नाही. आणि म्हणून या सगळ्या समस्याला उत्तर, समाधान कोणाच्या हातात आहे? कोणाच्या? कोणाच्या? आमच्या. आम्ही करायचंय. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं अरे उद्या दंगे होतील, पोलिसला फोन केलं तर वाचवतील. पोलीस काश्मीरमध्ये नव्हते का? होते ना. आता नागपूरमध्ये दंगा झाला, लेटेस्ट उदाहरण सांगतो. मागच्या वर्षी मला वाटतं, बरोबर ना, 1 वर्ष 1.5 वर्ष झालं, लोकांनी पोलिसांना फोन केले. पोलिसांचं उत्तर काय होतं? अहो आमच्यावरच हमला झाला, तुम्ही तुमचं पहा. हे बातम्या तुम्ही सगळ्यांनी वाचल्या असतील, ऐकल्या असतील, टीव्हीवर पाहिल्या असतील. उद्या जर तुमच्यावर हमला झाला तर तुम्हाला वाचवलेला कोण आहे? कोण आहे? स्वतः. तुमच्याकडे लाखो रुपयाचे मोबाईल आहे, लाखो रुपयाच्या गाड्या आहे. किती लोकांच्या घरात शस्त्र आहे हो? किती? जरा शस्त्र आहे अशा हातवर करा. ही तर अजूनच वाईट स्थिती. हा, केवढ्यात मिळतो? मी लायसन्सी म्हणतो, बिन लायसन्सी नाही सांगत आहे. तसं असेल तर चांगली गोष्ट. 60,000 रुपयात सरकारी बंदूक मिळते. मी काय कोणाला बळत जाऊन मारा म्हणत नाही, बळत जाऊन कोणाची मुलगी उचलून आणा म्हणत नाही. पण जर तुमच्या मुलीवर कोणी वाकडी नजर ठेवणार असेल तर त्या नजरेला बंद केलं पाहिजे, हे नक्की म्हणत. आणि म्हणून आपल्या आत्मरक्षणासाठी तर करू शकतो ना, करू शकतो का नाही? केलं पाहिजे का नाही? कोण करणार? आम्ही करणार. आणि म्हणून हे आम्ही करण्याचा संकल्प आज या ठिकाणी घ्यायचा आहे. तुम्ही करू शकता याच्यावर माझा विश्वास आहे, कारण तुमच्या माझ्या पूर्वजांनी अटक पासून कटक पर्यंत भगवा झेंडा लावलेला आहे. रोज देवाचं दर्शन घेत असताना, आजपासून रोज देवाचं दर्शन घेत असणारी आपल्या गौरवशाली पूर्वजांचं दर्शन घेणं चालू करा आजपासून. आत्ता या मिनिटाला आपण शपथ घेणार आहे, संकल्प घेणार आहे, तुमच्यातला वाघ जागा होणार. महाराज तुम्ही पण प्रत्येक प्रवचनात हे सुरू करा. मी ज्यावेळी कॉलेज संपलं ना, मला राजकारणात या म्हणून सांगितलं होतं. प्रमोद महाजन म्हणले त्यावेळी मी AVPचं काम करायचो. म्हणजे तुम्ही भाजपात या, युवा मोर्चाचा प्रदेश अध्यक्ष करतो. मी म्हणलं मला असं नाही का मी राजकीय माणसांना वाईट म्हणतो, पण मी ठरवलं का राजकारणात नाही जायचं, जिथं कमी तिथं आम्ही. आणि मी ठरवलं त्यावेळी मी एक आंदोलन अभियान चालू केलं. महाराजांना आम्ही त्यावेळी 1 वयाचे होतो, आश्रमात जनेश्वर महाराज शिकत होते वेरूळला. मी एक अभियान चालू केलं, देहाकडून देवाकडे जाताना वाटेत. हे आता आपल्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं. म्हणजे काय तर मी प्रत्येक मंदिरात जायचो, आश्रमात जायचो, मठात जायचो, आणि त्यांना म्हणायचो का जो काय तुम्ही जयकारा करतात, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, फलाने देव, सगळ्या देवांचे जयकार, त्याच्यात फक्त भारत माता जोडा. हे अभियान मी 96 साली सुरू केलं होतं. आणि आपल्याकडे भारत माता जे नव्हती ती सुरू झाली, आता सगळीकडे सुरू आहे. आता तर सुदर्शन मार्फत देशभरात सुरू आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. म्हणून जर होऊ शकतं तर आपण केलं पाहिजे. आणि ते कोण करणार आहे? आम्ही, आमची पुढची पिढी. आणि म्हणून तशी पिढी घडवायची आहे, तसं आपण व्हायचंय, तर हा हिंदुस्तान वाचल. नाही तर पाकिस्तान होईल. तो होऊ द्यायचा नसल तो होऊ देऊ नये. म्हणून मी तुम्हाला हाक द्यायला, साथ द्यायला, आवाज द्यायला, ओळख करून द्यायला आलेलो आहे. आणि मला तुमचे चेहरे पाहून असा आत्मविश्वास आहे का मी आज दिलेला 1 दिवस वाया जाणार नाही. तुम्ही करणार, करणार आणि करणार. इतिहास लिहिला जाणार. किती तारीख आहे आज? 23 तारीख. पूर्वीच्या काळी इतिहास वाचतो ना आपण, का फलानी ठिकाणी एक अशी सभा झाली, लोकमान्य टिळक आले होते. आम्ही टिळक वगैरे नाही, आम्ही सामान्य व्यक्ती आहोत. पण इतिहासात लिहिलं जाईल
का सोमठाण्यात 23 मार्च 2026 सभा झाली आणि त्या ठिकाणच्या माया बहिणींनी भावांनी ठरवलं का आता शेळी म्हणून जगायचं नाही, वाघ म्हणून जगायचं आणि वाघ जन्माला घालायचे. आणि म्हणून मी तुम्हाला समाधानाने दिल्लीला जाईल, पण मी एवढं बोलून जात नाही. मी सहमत असल्यानंतर शपथ घ्यायला लावतो. तुम्ही माझ्याशी सहमत आहात ना? मी बोललो ते बरोबर आहे ना? मग आता सगळ्यांनी उभं राहायचं आणि उजवा हात पुढं करायचा आहे. शपथ घ्यायची, संकल्प घ्यायचा, वचन द्यायचं आहे. ह्या आकाशाकडे पहा, आज निरभ्राय आपले पूर्वज जे स्वर्गामध्ये बसलेले आहे, ज्यांनी आपल्या पराक्रमाने तुम्हाला मला हिंदू ठेवलेलं आहे, हिंदुस्थानाला हिंदू ठेवलेलं आहे, आज त्यांचा वंशज धर्मरक्षणाची शपथ घेतोय. हे पाहून त्यांना आनंद अश्रू आले असतील का नाही? आणि म्हणून आज शपथ घ्यायची. उजवा हात पुढे करा सगळे. माझ्या बरोबर म्हणायचंय, आम्ही सोमठाण्याचे हिंदू, आम्ही सिन्नरचे हिंदू, आम्ही महाराष्ट्रातले हिंदू, आम्ही हिंदुस्थानातले हिंदू शपथ घेतो, वचन देतो, संकल्प करतो. हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणूनच मरेल, धर्मांतर करणार नाही, कोणाला करू देणार नाही. धर्माच्या रक्षणासाठी जेव्हा आवाज दिला जाईल तेव्हा उभा राहील, तेव्हा उभा राहील, तिथे उभा राहील, कोणताही बहाणा करणार नाही आणि कर्तव्य पार पाडील. आणि या धर्माला, राष्ट्राला, संस्कृतीला, आया बहिणीला, मानवताला विजयी करील, विजयी करील, विजयी करील. आमचा हा संकल्प आता अजून जोरात झाला पाहिजे. आमचा हा संकल्प सत्य व्हावा, फलीभूत व्हावा. यासाठी मा वज्रेश्वरी देवी, मा गोदावरी आमची कुलदेवता, आमची ग्रामदेवता, आमचे गौरवशाली पूर्वज, आमचे गुरुजन आम्हाला जय दो, विजय दो, विजय दो. आता दोन्ही हात वर करून एकदम अंगावर रोमांच आलेला आहे की नाही? एनर्जी आलेली आहे की नाही? शहारे आलेले आहे की नाही? तुमच्यातला वाघ जागा झालेला आहे की नाही? आता त्या वाघाने 3 वेळा म्हणायचंय, विजय दे, विजय दे, विजय दे. धन्यवाद. जय श्रीराम. हे पुस्तक घेऊन जायचंय. मी माझ्या बोलण्यामध्ये अनेक कटू शब्दांचा तसा कमी वापर केला, परंतु अनेक कटू शब्द वापरले ते परत घेणार नाही, कारण त्यांना ऐकवण्यासाठी बोललो.